Thank you.
देवतीला गोडे गोड जीवधाला साधला हा पर्वकाळ गेलांतरीचा मोळ पाप पुण्य गेले एका स्थानीची खुंटले साधला हा पर्वकाळ गेलांतरीचा मोळ तुका मने वाणी शुद्ध जनार्दन साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मोळ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो
वामदेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या कुन्देन्दुतुषारहरदवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माण्डितशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरिप्रदेशं यदीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी काय माझी वाणी मानिल संतान शिरंदव चित्तासी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशिजी काही कळा देवती आला गोळे गोड जीवधाला साधला हा पर्व काळ गेला अंतरला मोह विठ्ठल विठ्ठल देवतियाला गोडे गोड जीवधाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मोळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंग निवडला तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट अत्यंत महत्वाचा आपल्या जीवनामध्ये काय क्रांती झाली आपल्या जीवनामध्ये काय बदल झाला याचा अनुभवपूर्वक अनुवाद कथन करणारा अभंग आहे। यथावकाश यथामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वाईबोध अर्थात बोध या पवित्र ग्रामामध्ये चालू आहे। पण आजची माझ्याकडे 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही गजानन महाराज यांच्या वतीनं माझ्याकडे आली। त्याचप्रमाणे गावात आज या कीर्तनासाठी उपस्थित असणारे अनेक दिग्गज आहेत। आपल्याकडे वेळ कमी आहे
आता 10 वाजले आणि आपण मी 10:30 पर्यंत तुम्हाला मोकळं करतो, सोडतो. तर थोड्या वेळेमध्ये आपण जसं तुम्हाला रुचेल पटेल समजेल अशा पद्धतीनं चिंतन करूयात. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन श्रोतृमंडळी उपस्थित आहेत, संस्थेतील समस्त विद्यार्थीगण, त्याचप्रमाणे आपली कथाव्यास परस्मयी परमादरणीय जीवश्च कंठश्च अर्जुन महाराज बादाड, की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक आहे, मोठे कथाकार कीर्तनकार आहेत आणि यशस्वी संस्थाचालक आहेत. त्याचप्रमाणे आमचे गानभूषण गानसम्राट महाराष्ट्र प्रसिद्ध असणारे आणि सर्वांचं ज्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे, महाराज मंडळी सुद्धा अत्यंत ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात असं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या गावाचं भूषण असणारे गजानन महाराज मुंडे हेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ही गजानन महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे आता ज्यांनी 4 गायली पद्माकर अण्णा, आतापर्यंत अण्णाचं नाव ऐकून होतं, परंतु आता त्यांना प्रत्यक्ष ऐकलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्यांचं एक अलौकिक नाव आहे आणि ज्यांची थाप महाराष्ट्राला वेडं करणारी आहे असे आमचे परमादरणीय सदाशिव महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. महाराजांचा मागच्या वर्षी भेटीचा हा प्रसंग आला आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष पखवाज ऐकण्याचा, युट्यूबवर वगैरे ऐकतो, परंतु आज प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. संस्थेतील काही महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, युवा कीर्तनकार, हरिओम महाराज, आपण सगळे समस्त श्रोतृ मंडळी, परिसरातून आलेले काही मंडळी आहेत, आमचे सानप भाऊ आहेत की जे आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे केमापूरून असणारे आमचे भागवतचे वडील तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नाही का, त्यांचं नाव गजूच आहे, 3 गजू झाले. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी थोड्या वेळेमध्ये मला चिंतन सेवा करायची. ही सगळी म्हणणारी गाणारी मंडळी आहेत. एवढ्या चांगले मंडळी असल्यानंतर कीर्तनात काय रस असणार आहे. पण आता मी थोडंच कीर्तन करणारे, जास्त गायन तुमचंच ऐकायचंय. आणि या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटलं. गाव खूप छोटे, याच्या अगोदर एकदा येऊन गेलो होतो, मला इथं उभार सुधारा वाटलं नाही, कारण म्हटलं किती गाव छोटे, पण आज गावाचा महिमा कळाला नाही का. गाव छोटा असेल परंतु परमार्थाची किंमत किती मोठी आहे, परमार्थाची उंची, परमार्थाचा उल्हास. आणि विशेष म्हणजे या मंडपामध्ये तरुण मंडळीचं जास्त प्राबल्य आहे. म्हातारा शोधूनही सापडत नाही अशी स्थिती आहे. सगळे तरुण मंडळी आहेत आणि भरगच्च असं वातावरण आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. गजानन महाराजांना सांगितलं नाही का, इथं आल्यानंतर सुद्धा सांगितलं की अन्नदान वगैरे चढावर चढ पंक्ती होतात. असा अन्नदानाचा विशेष उल्हास असणारे आणि अत्यंत कष्ट घेणारे आपण सगळे तरुण मंडळी आहात, गावकरी मंडळी आहात. अगदी थोड्या वेळेमध्ये चिंतन सेवा आपण करूयात. विठाला विठाला आज संक्रांत आहे आणि मग आपला पारंपरिक नियम आहे की आजच्या दिवशी हा अभंग तुकाराम महाराजांचा घ्यायचा असतो. दुसरा अभंग सहसा घेता येत नाही. कीर्तनकाराला काही बंधन असतात. पारंपरिक बंधनापैकी पारंपरिक नियमाप्रमाणे आजचा अभंग आहे आणि हा परंपरेने आपण दरवर्षीप्रमाणे ऐकत आहात. सर्वांना जवळपास अभंग पाठ झालेला आहे, कारण जसा सप्ताह सुरू झाला तशी संक्रांत मध्ये येतच असते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कोणत्या तरी दिवशी संक्रांत येते आणि बहुतेक महाराज हाच अभंग काय करतात, निवडतात. हा अभंग सर्वांच्या परिचयचा आहे, याच्या वेगळं काही बोलणार आहे असं नाही, परंतु परंपरा आहे, नियम आहे आणि हा त्या निमित्तानं अभंग निवडण्यात आला. पर्व काळ असला की अभंग निवडतात. विठाला विठाला विठाला
काय आपल्या जीवनामध्ये क्रांती झाली, काय अनुभव आला महाराष्ट्रात, महाराजांनी त्या अनुभवाचं अलौकिक दिग्दर्शन केलेलं आहे. महाराजांच्या जीवनामध्ये, सर्वसामान्य जीवनामध्ये आपण पाहिलं तर काही आपल्या जीवनात आलेला अनुभव व्यक्त करतात, त्या अनुभवाचा अनुवाद करतात, अर्थात ते अनुभव मांडतात, परंतु बऱ्याच जणांना तो अनुभव मांडता येत नाही. वर्गीकरण केलं तर 4 प्रकारचे आपल्याला लोक पाहायला मिळतात. काहींच्या जीवनामध्ये अनुभव आहे परंतु अनुवाद नाही, काहींच्या जीवनामध्ये अनुवाद आहे परंतु अनुभव नाही, आणि काहींच्या जीवनामध्ये अनुभवही नाही अनुवादही नाही. एक वर्ग असा आहे की त्याच्या जीवनामध्ये अनुवाद आहे, तसा अनुभव सुद्धा आहे, अनुभवपूर्वक अनुवाद आहे. अनुवाद म्हणजे काय? अनुवाद शब्दाचा अर्थ होतो मांडणं, सांगणं आहे, परंतु त्याच्या पाठीमाग अनुभवच असतो, असं काही नाही. एक वर्ग आहे की अनुभव आहे पण अनुवाद नाही. ऋषी मुनींचा वर्ग आहे महाराज, ज्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव आला परंतु अनुभव ते मांडत नाही. न सांगावी वर्म जगी असू द्यावा भ्रम. आपण वर्म सांगू नये, जगापुढे ते विशद करू नये, अशी त्यांची भूमिका असते. ज्यांच्या जीवनामध्ये अनुभव आहे पण अनुवाद नाही. काहींच्या जीवनामध्ये अनुवाद आहे परंतु अनुभव मात्र शून्य आहे, अनुभव काहीच नसतो. एक वर्ग आहे काहीच अनुभव नसतो त्याला. जसं लहान लहान मुलं शिव्या देतात, घाण शिव्या देतात, त्यावेळेस ते अनुवाद करतात शिव्यांचा, बोलतात शिव्या, परंतु त्यांना अनुभव असतो का? अनुभव मात्र शून्य असतो. शिवीचा अर्थ कळत नाही का? शिवी देतात, घाण शिवी देतात आणि लगेच हातावर टाळी मारतात. त्यांच्या जीवनामध्ये अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. अनुभव काय असतो? आपल्याला सर्वांना माहितीचं उदाहरण द्यायचं म्हणजे गावामध्ये काही वर्ग भरले जातात मध्ये, जसं काही माता माऊल्यांचा वर्ग असतो, गरोदर माऊल्यांचा, तर त्या गरोदरपणाची दक्षता घ्यायचं काही थोडंसं ट्रेनिंग दिली जाते. गरोदरपणी घ्यायची दक्षता, ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी काय दक्षता घ्यायची, काय खायचं, काय प्यायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. त्याला काय म्हणतात? प्रशिक्षण. आणि मग त्या प्रशिक्षण वर्गामध्ये नर्सपोरी असतात, तरुण, त्यांना काही त्यांचा अनुभव नसतो, परंतु त्यांना सांगतात की तुम्ही अमुक आहार घ्या, सकाळी लवकर उठू नका, शक्यतो आराम करा, जास्त काम करू नका, सगळे नीटच सांगतात. कोणी पुढे आलं तर वाकायचं नाही, महात्मा जरी आला तर पुढे वाकायचं नाही, कारण त्रास होऊ शकतो गर्भपणामध्ये. मग तिला विचारलं का तू हे सगळं सांगते? एक माता माऊली उठली, तिला 10-5 लेकर होते, तिला सांगितलं तुझे किती बाळंपण झाले, तिला सांगितलं अजून लग्नच झालं नाही. याचा अर्थ आहे तिच्याकडे अनुवाद आहे परंतु काय नाही? अनुभव नाही. आणि एक वर्ग आहे ज्याच्यामध्ये अनुवाद आहे, अनुभव आहे, तो वर्ग आपला अनुभव घेऊन या जगापुढे मांडतो. अनुभव जगापुढे मांडण्याचं काम संत करतात. फुकट बोल नसतात महाराज. जे अनुभव आला
मज अनुभव आहे अंगे तुका चाकून सांगे तुका म्हणे चाकून सांगे मजा अनुभव आहे अंगे तुकोबा चाकून सांगतात मांजी वाणी वांज नाहीये त्याच्या पाठीमागा अनुभव आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभव आला ते जगाला देतात कारण त्यांच्या अनुभवामध्ये जगाचं कल्याण लपलेलं असतं आपला अनुभव हा खोटा अनुभव असतो आणि जगाला सांगण्यासारखा नसतो काय अनुभव सांगण्यासारखे नसतात एखाद्याच्या पत्नीनं बाई एखाद्या संसारिक माणसाला धुवून केलं सांगता येतं का भाई म्हणजे हा सांगण्यासारखा अनुभव नाही आणि काही सांगण्यासारखे असले तर त्याच्यात फायदा मात्र काही नाही महाराजांनी अनुभव सांगितला त्याच्यामध्ये फायदा बी आहे आणि तो सांगण्यासारखा आहे ते सांगितलं गेलं पाहिजे चांगलं जे असतं ते सांगितलं गेलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये महाराजांनी तो अनुभव या ठिकाणी सांगितला टाळ्या वाजवा एकदा तुम्ही त्याच्या निमित्ताने मोकळे होतात अनुभव घ्या म्हणतात तुकाराम महाराज लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये काय क्रांती झाली काय बदल झाला कारण आजचा दिवस म्हणजे कोणता दिवस आहे संक्रांतीचा नाही संक्रांतीचा आहे नाही का संक्रांत संक्रांत शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये क्रांती होत असते ही संक्रांत दर महिन्यालाच येते म्हणा प्रत्येक महिन्याला संक्रांत येते पण त्याच्यात ही संक्रांत मोठी असते ज्याच्यामध्ये पंचांगानुसार सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो त्याला काय म्हणतात मकर संक्रांत षष्टीला संक्रांती वगैरे दर महिन्याला असतात जशी शिवरात्र महिन्याला शिवरात्र होत असते ती आपण ध्यान धरीत नाहीत म्हणा त्याच्यावर प्रत्येक चतुर्दशीला काय असते शिवरात्र असते पण वर्षातली शिवरात्राची महाशिवरात्र म्हणतो तिला ती मोठी असते तशी संक्रांत मोठी आहे आणि त्याच्यामध्ये क्रांती करायची असते ज्याच्यामध्ये बदल होत असतो संक्रांतीच्या दिवशी सूर्य हळूहळू मोठा होतो अंधार कमी होतो आणि सूर्याचं साम्राज्य वाढतं त्याला संक्रांत म्हणतात ज्या दिवशी प्रवृत्ती निर्माण होते माणसाला वाटतं आपण आमची उपनिषदाची प्रवृत्ती आहे तमसोमा ज्योतिर्गमय आम्ही ज्योतीकडे प्रकाशाकडे जावं असं वेदाला वाटतं आणि माणसानं प्रकाशाकडे गेलं पाहिजे याचं प्रतीक आहे हळूहळू त्याच्या जीवनामध्ये बदल होत गेला पाहिजे बदल होणं याला म्हणायचं संक्रांत पण कशाला क्रांती म्हणत नाही बदल तो ऊर्ध्वगामी होणं क्रांतदर्शी बदल होणं त्याला क्रांती म्हणतात बदल तर होतच असतो मानवी जीवाचा स्वभाव आहे
परिणाम होणं महत्वाचं नाही, बदल होणं, बदल तर होत असतात. काही बदल आपोआप होत असतात, काही अनिष्ट असते, काही नको ते असते. अलीकडे नको ते बदल झाले, नाही ते बदल झाले. बदल शब्दाचा अर्थ परिवर्तन, परिवर्तन शब्दाचा अर्थ एक्सचेंज, म्हणजे काहीतरी वेगळं होणं, याला काय म्हणतात? बदल. सकाळी वाचलं मी, पहिलं कुत्रे पाळीत होते का? पाळीत होते का? आता पाळतात का? आपल्या गावात अजून तरी कोणी पाळत नसेल. पाळणं म्हणजे त्याला एकदम लाड करणं, त्याला हाताला धरून फिरणं. पहिले गायी पाळायचे आणि कुत्रे मोकार असायचे. आता उलट झाले, गायी मोकार आहे आणि कुत्रे पाळतात. हा सुद्धा बदलच आहे की नाही? पण हा बदल अनिष्ट बदल आहे. जेवताना बघा तुम्ही, मोठमोठ्या लग्नामध्ये जेवणारे बिचारे पहिले बसून जेवायचे आणि वाढणारे फिरायचे. आता उलट झालंय, आता जेवणारे फिरायले तर आणि वाढणारे एका जागेवरती टेबल घेऊन बसलेले. हाही बदल आहे, परंतु हा बदल अनिष्ट बदल आहे. ह्या बदलासाठी काही विशेष करायची गरज पड नाही. एक बदल आहे, याच्यामध्ये आपोआप काही बदल होतो. तसं संतांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं की आमच्यात बदल झाला. आम्ही पहिले नाही का, एक रूपकानं सांगितले, फळाच्या शेंदाच्या रूपकानं, पिकाले सगळ्यालाच माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे शेण सगळ्यालाच माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे शेंदाचा प्रकार पाहिला तर शेण पिकल्यावर त्याच्यात बदल होतो. काय बदल होतो? शेण पिकायच्या अगोदर त्याच्या रंगात बदल होतो. पिकायच्या अगोदर त्याचा रंग कसा होता? हिरवा, हिरवा रंग होता. हो, एक अजून बदल व्हायचा असतो त्याच्यात. ते पिकायच्या आधी हिरवा असतं आणि पिकायच्या अशी जरा निबर असतं. नाही, जे निबर असतात ते पिकायचे राहत असतात, निबर असत. आणि पुन्हा तिसरा बदल आहे, त्याच्यात एक तिसरी क्रांती होते त्या शेंदाळामध्ये. बहुतेक आजच्या दिवशी शेंदाळ वापरतात वाटतं, नाही का? याच्यामुळेच वाळू वापरतात. वाळकामध्ये बदल झालेला आहे. संक्रांतीच्या दिवशी वाळू का वापरतात? कारण वाळकामध्ये क्रांती झालेली, बदल झालाय. 3 पद्धतीचा बदल आहे त्याच्यामध्ये. पहिलं, पिकायच्या आधी कच्च होतं, म्हणजे निबर होतं. कच्च समजणार नाही तुम्हाला, नाही, म्हणजे जे निबर असतं तेच कच्च असतं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुसरी क्रांती होते की त्याचा सगळ्यात तिसरा बदल होतो की त्याचा कडूपणा निघून जातो महाराज, आणि ते रसाळ होतं, गोड होतं. गोड झाला, एकदा जीव गोड झाला की त्याची जीवनात इति कर्तव्य झाली. पण तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनात बदल झाला, पण माणूस गोड कधी होतो? त्याचं कारण आहे महाराज, तो गोड होतो त्याला गोड असणारा परमात्मा, त्या गोड असणाऱ्या परमात्म्याला भेटला की तो गोड होत असतो.
घेऊन त्याच्यामध्ये बदल होतो, क्रांती होते. काय नेमकी क्रांती, काय बदल? बदल म्हणजे काय? महाराज, जीव हा अल्प आहे, परिच्छिन्न आहे, आणि तो जीव एकदा परमात्मा झाला, त्या जीवाला अत्यंत पाठीमागं दुःख लागले. तो परमात्म्यापासून बाजूला झाला म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःख त्याला भोगावं लागतं. एकदा तो परमात्म्याला मिळाला की मग आता तो होय सिंधूच एवढे. ज्ञानोबा म्हणतात मीठ आहे, त्या मिठाला काही किंमत आहे का हो? मिठाचे हालही आपल्याला माहिती आहे, आपण सगळं ऐकलंय. मीठ त्या समुद्रापासून बाजूला होतं आणि बाजूला झाल्यानंतर अत्यंत त्याचे दैन्य हाल होतात. आणि मग ते मीठ बाजूला झाल्यानंतर त्याला त्या टरकात आणलं जातं, गावात आणलं जातं, दुकानात आणलं जातं, त्यानंतर पिशवीत आणलं जातं, नंतर पिशवीत घरी आणलं जातं. आणि घरून त्याला महिला मंडळी कुठं ठेवतात? कुठे ठेवतात? भरणीत ठेवतात. आणि मग भरणीतून त्याला कशा पाट्याव रगडल्या जातं. कशाला? कशासोबत? मिरची सोबत, नाही का? मिरची सोबत त्याला रगडतात. मिठालाच ना, मिठाचं नाही सांगत मी, मिठाला त्या मिरची सोबत रगडल्या जातं. एवढे हाल कशामुळे झाले? त्यानं समुद्राचा आश्रय सोडला आणि त्यावेळेस ते समुद्राला जाऊन मिळतं. त्यावेळेस ते आता समुद्रा एवढं होतं. तसं आपण परमात्म स्वरूप आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत, चित स्वरूप आहोत. परंतु आपल्या स्वरूपाला आपण विसरलो आणि आपण आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे आपण बाजूला झालो आणि दुःखी झालो. आपण ज्यावेळेस त्या परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊ त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये खरा बदल होतो. तीच क्रांती आहे. त्याच क्रांतीचं दिग्दर्शन, अनुवाद महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. महाराजांनी सुंदर शब्दामध्ये सांगितले, आजच्या दिवशी माझा जीव गोड झाला तिळामध्ये देवाला. आणि आजच्या दिवशी सगळ्याला माहित आहे आजचा सण म्हणजे संक्रांतीचा सण आहे. प्रत्येक सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चिकार सण आहेत, भरपूर सण आहेत. काही राष्ट्रीय सण आहेत, काही सामाजिक सण आहेत आणि काही आध्यात्मिक आहेत. 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, हे राष्ट्रीय सण आहेत आणि काही सामाजिक आहेत. काही आध्यात्मिक सण आहेत. आध्यात्मिक सणामध्ये सुद्धा काही सात्विक सण आहेत, काही राजसी सण आहेत आणि काही तमोगुणी सण आहेत. चैत्र महिन्यापासून सण सुरू होतात तर शेवटच्या 12व्या महिन्यापर्यंत सण असतात. या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत. पहिला सण कोणता आहे? पहिला सण कोणता आहे? होय सांगा भाऊ, पहिला सण बरोबर आहे गुढीपाडवा, नाही का? पहिला सण आहे गुढीपाडवा. आणि शेवटचा सण शेवटचा सण कोणता आहे? बरोबर आहे होळी, नाही का? आणि तसं शेवटी काय असती? शेवटी होळीच असती ना, दुसरी काय असणार आहे, नाही का? ह्या देहाची सुद्धा काय होणार आहे? होळीच आहे. आणि आम्हाला
त्या होळी व्हायच्या अगोदर संक्रांत झाली पाहिजे, आमच्या जीवनात क्रांती झाली पाहिजे, मग होळी झाली तरी काय अडचण नाही. निश्चित होळी झाली तर त्याला काही किंमत नाहीये. आजचा सण होळी संक्रांतीचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिकात्मक गुळाचं आणि त्याला याचं काय करतात, तिळाचं मिश्रण करतात. तीळ आणि गुळ एकत्रित करतात. का करतात सगळ्याला माहिती आहे, कारण गुळ काय आहे, गोड आहे आणि तीळ तिखट आहे, म्हणजे तिखट स्वरूपाचे आहे. ज्यावेळेस दोन्हीचं मिश्रण होतं मग तीळ हा गुळात मिसळला की तो गोड होत असतो. तसं तीळ म्हणजे जीव आहे. तीळ अत्यंत छोटा आहे आणि जीव सुद्धा अत्यंत छोटा आहे. छोटा आहे म्हणजे काय, जीव छोटा आहे म्हणजे अल्प परिमाण आहे. औट हात मोठके, ज्ञानोबारांनी याचं परिमाण सांगितलंय. देह हा 3.5 हाताचा आहे. किती हाताचा आहे? 3.5 हाताचा आहे. प्रत्येकाचा देह 3.5 हाताचा आहे. तू म्हणता तुमचा असं 3.5 हाताचा, पण तुमच्या पोरांचा बारकाल्या आता माझा 3.5 हाताचा म्हणल्यानंतर नाही का, सगळ्यात बारका पोरगा कोणता आहे? बरं हा घेऊ महाराजांचा नाही का. याचा किती हाताचा असेल? माझा 3.5 म्हणल्यावर 3.5च आहे का? मोजला चौकार किती असेल? 3.5च आहे का? प्रत्येकाचा 3.5 हाताचा आहे नाही का. प्रत्येकाचा का आपापल्या हातानं 3.5 हाताचाच असतो. अल्प आहे. परमात्मा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की तुकाराम महाराज म्हणतात अणुरेणूपेक्षा तो मोठा. अणुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, अणुरेणियान महत्व म्हणे. एवढा मोठा देव आणि जीव कसा आहे? छोटा आहे. छोटा आहे म्हणजे काय, एक तर 3 पद्धतीने छोटा आहे. त्याला जास्त कळत नाही म्हणून छोटा नाही का. त्यालाच म्हणायचं तो अज्ञानी आहे, अल्पज्ञ आहे. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला काहीच कळत नाही. का कळत नाही तुम्हाला म्हणायचंय? कळतं का जीवाला? जास्त कळत नाही. जास्त कळत नाही अज्ञान म्हणून तो छोटा आहे. दुसरी गोष्ट त्याची शक्ती फार छोटी आहे. महाराज तुकाराम महाराजांनी त्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. तुमचे निवोले न उचलवे, देवाची शक्ती आहे. आणि मग अत्यंत छोटा जीव परमात्मा कसा होईल? आपण छोटे आहेत महाराज, परमात्म्याला सगळं कळतं. देव ना आपण एक होऊ का? नाही होणार, कारण देव तो देवच आहे ना, आपण ते आपणच आहे. देवे मारे रे दैत्य दानव मोठे, आपल्याला गवत उपटत नाही. देवानं दान मोठमोठे दानव मारले. थोडासा आवाज वाढवा माझा. आपलं ज्ञान कमी आहे. आपलं ज्ञान किती आहे? तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, आपलं ज्ञान किती आहे? अहो महाराज, आपल्या पोटात काय वाढायला हे आपल्याला पता नाही, इतकं छोटं ज्ञान आहे. बरोबर आहे कुठे महाराज? नाही, अत्यंत ज्ञान कमी आहे. तू म्हणता साधा प्रश्न विचारतो, तुम्ही कुठं राहता? गाव कोणते? निरवाडी. बरोबर, निवडून सुद्धा आलेत माणसं नाही का? तुम्ही इथले ते ह्याच गावात राहता. किती वर्षापासून राहता? म्हणजे असं नाही, सहज विचारले नाही का, जन्मल्यापासून लहानपणापासून राहता. पाटील तुम्ही किती वर्षापासून राहता? ते म्हणजे त्याला सोडून मला धरलं का? बऱ्याच वर्षापासून राहता नाही का? घरातच राहता, तुमच्या घरातच राहता. मला सांगा, तुमच्या घरी तुम्ही किती वर्षापासून राहता? साधारणतः 20 वर्ष धरा. 20 वर्षापासून राहता. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुमच्या घरात गिलास किती आहेत? सगळा प्रश्न आहे का? नाही का? असा काय प्रश्न असतो का? बरं वाट्या सांगा. वाट्या सांगायचं नाही तुम्हाला? बरं नाही का? मी का हसतो का म्हणा नाही का? सांगता येत नाही महाराज. आपलं ज्ञानच किती असतं? हाच प्रश्न कोणाला विचारता सांगता येत नाही. आपलं ज्ञान किती असतं? आपण ज्या घरात आयुष्यभर राहिलो तिथं आपल्याला वाट्या सांगता येत नाही, गिलास सांगता येत नाही, ताट किती आहे ते सांगता येत नाही. इतकं अल्प ज्ञान आहे. महिला म्हणते त्यांनाच प्रश्न विचारला, आम्हाला तर विचारला नाही. तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं तर 1 लाख रुपये बक्षीस.
तुम्ही म्हणता तुमच्यावर वाटत नाही, नाही का? तुमची अवकाळ बघून देतो, नाही का? पण टायमाच्या आत तुम्हाला द्यावा लागेल बरं का. टाइम देतो, त्या टायमाच्या आत तुम्ही इतका सोपा प्रश्न विचारतो, एकदम सोपा, पण टायमाच्या आत उत्तर द्यायचं. टायमाच्या आत उत्तर दिलं की तुम्हाला ₹1,00,000 प्रश्न बरं का. एक प्रश्न फक्त त्याचे ₹1,00,000. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, नाही का बाई, तुमच्या हातामध्ये, नाही का, एक प्रश्न आता मला सांगा. तुम्हाला आजी तुम्हाला प्रश्न विचारतो बरं का. दिसायला मी तुम्हाला नाही. तुमच्या हातात बांगड्या किती आहेत? तुमचा टाइम संपला बरं का. नाही तर 1-2 मोजून सांगायला काय करेल, आणि एवढ्या डोक्यावर पडलेलं थोडंच आहे मी. सांगता येत नाही मला. त्याचं कारण आपण अल्पज्ञ, जीव अत्यंत अल्पज्ञ, त्याला फारसं ज्ञान नाहीये. आणि ते अल्पज्ञानी जीव हा परमात्म्यात मिसळतो ना, त्यावेळेस तो गोड होतो. परमात्मा गोड आहे महाराज, परमात्मा गोड आहे. म्हणून परमात्म्याला उपमा गुळाची देतात. का देतात? तर ज्याच्यामध्ये सारखेपणा असतो त्याला उपमा दिली जाते. उपमा शब्दाचा उपमान एक प्रमाण आहे, त्याच्यामध्ये उपमान प्रमाण आहे. सारखेपणा असतो तो अलंकार आहे. देव कशाची उपमा, वा, समर्पक प्रमाण दिलं. देव काशाची उपमा देता येत नाही, पण तरी जी वस्तू सारखी असते. का देव आता गुळ म्हटले, देवाला काय म्हटलं या ठिकाणी? मग देव गुळासारखा आहे का? देव कसा गुळ कसा, पण ज्याच्यात काही गुण असले त्याची उपमा दिली जाते. समजून घ्या थोडस. झालं आपलं 10 मिनिटच कीर्तन आहे, वेळ संपली. जे ज्याच्यासारखा असतो त्याला काय दिले जाते? उपमा दिल्या जात असते. म्हणजे सगळाच तो असं असता नाही, सगळाच तोच असतो असं नाही, फक्त काही त्याच्यात अंश असतात म्हणून त्याची उपमा दिली जाते. गुळ हा गोड आहे म्हणून परमात्म्याला काय म्हटले? गुळाची उपमा दिली. जसं काही एक जुना प्रसंग, काही पाहुणे फोन करून एका ठिकाणी भेटायला जाणार होते सोयिकेसाठी. तर ते पाहुणे आले नाही म्हणून 7ची गाडी येणार होते. 7ची गाडी काही त्यांची आली नाही. यांना वाटलं पाहुणे येत नाहीत, मग हे रानात गेले. रानात गेल्यानंतर पुन्हा ते परत 12च्या गाडीने आले. आल्यानंतर मात्र जिकडे तिकडे रानात वगैरे गेलेले. त्या पाहुणे रानात गेले, त्यांना बोलवायचंय आणि बोलूच तर मग आता ते पाहुण्याला काय करायचं? मग त्यांना दुसरा मुलगा होता, त्यांनी ते बैठकीमध्ये बसवलं. त्यांना सांगितलं तुम्ही बसा बैठकीमध्ये. आणि बैठकीमध्ये त्यांना टाइमपास करण्याकरता मग पेपर दिला, हे पेपर वगैरे वाचा. आणि ते पेपर वाचत होते. शेतातले माणसं बोलूच तर वेळ लागला. ती बिचारी आजी त्या घरात होती आणि ते पेपर वाचत होते. पेपरच्या फ्रंटलाच बातमी वाचली त्यांनी की सध्या जवळच प्राणी संग्रहालयामधला वाघ सुटलाय. वाघ हिंस्र आहे आणि तो सुटलाय. नागरिकांनी सतर्क राहावं. उपमा दिली, सतर्क राहावं, सावधान राहावं. तो काय होता? वाघ होता. आता वाघ म्हणल्यानंतर कोणाला भेव वाटणार हो? ते पाहुणे घाबरले थोडे. त्यांनी विचारलं आजी इथं जवळपास प्राणी संग्रहालय कुठे? त्यांनी सांगितलं शेजारीच आहे आमच्या. पाहुणे जास्तच घाबरले, अवघड झालं. आणि मग तो पोरगा त्याच घरातला शाळेत गेला होता. त्याला कळालं की पाहुणे आपलेच आलेले. बोतासारखा पोरगा त्याने तुम्ही शाळा सोडून, नाही का, त्याने शाळेचा विचार केला नाही. तो पळत आला. पळत आल्यानंतर त्या म्हातारीने पाहिलं त्याला. अरे लेकरू पळत यायले. ती तिथूनच म्हणली माझा वाघ आला. वाघ आला म्हणलं की पाहुणे दचकले, उठूनच उभा राहिले. कारण आधीच काय भीती सुटली होती. वाघ सुटल्याने वाघ आला म्हणल्यानंतर पळायला लागले. ते म्हणे वाघ कुठे? ते म्हणे बसा खाली. वाघ म्हणे रूम मध्येच आलाय. कुठं आलाय? रूम मध्ये आलाय. आणि मग ते पोरगा आला आणि मग त्या म्हातारीने सांगितलं हे आमचा वाघ आहे म्हणे. आता त्याला काय उपमा दिली? वाघाची. वाघाची उपमा काय दिली? कारण त्याच्या शुरत्व नावाचा गुण आहे. तसं त्या गुळाची उपमा काय दिली? कारण गोडी
हा त्याच्यामध्ये परमात्म्याचा गुण आहे, गोड आहे, म्हणून त्याला उपमा तशी दिली आहे. तशी उपमा देतात. एखादी नवीन पोरगी आहे, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तिकडे गेली आणि परत येऊन म्हणजे परतीला आली, वापस आली, तर पहिली चर्चा काय असते? का ग तुझे पाहुणे रावणे तिकडचे कसे आहेत? ते सांगितले उत्तम, चांगले, एकदम पाहुणे चांगले. खरंच? म्हणजे हो. सासू सासरे पाहायचंच काम नाही. सासरा तर एकदम महादेवासारखाच आहे, गरीब शांत. नवरा ते म्हणे महादेवासारखा नाही, ते महादेवाचा पुढचा आहे. महादेवाचा पुढचा म्हणजे नंदी बैल नाही का? महादेवाचा पुढचा म्हणजे अत्यंत शांत आहे. सासू लय शांत आहे. बाकीचे सगळे हो. ननंद कशी आहे? थोडी ननंदाचं विचारू नका. ननंद जर अगोदर नाही का, ती लवंगी मिरचीच आहे. काय म्हटली? लवंगी मिरचीच आहे. आता नंदाला काय म्हटली? लवंगी मिरची. आता ननंद लवंगी मिरची सारखी असती का? लवंगी कशी, ननंद कशी? लवंगी मिरची वेगळी, ननंद वेगळी. पण त्या नंदाला लवंगी मिरची म्हणण्याचं कारण तिच्यासारखा तिचा तिखट स्वभाव आहे. तसं गुळ म्हणण्याचं कारण गुळासारखा परमात्मा गोड आहे. गोड शब्दाचा अर्थ आनंद रूप आहे आणि तो परमात्माच खरा आनंद रूप आहे. म्हणून आम्ही देवामध्ये एकरूप झालो आणि आमचा जीव आता गोड झाला. आमच्या जीवामध्ये बदल झाला. महाराज, ज्या दिवशी संसारात आनंद असूच शकत नाही, परमात्म्याचाच आनंद आहे. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात, या मिमां पुष्पितां वाच प्रवदन्त विपस्सितः वेदवादरता पार्थनान्यदस्ति तिवादिनः कामात्मनो स्वर्ग पराजन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुधाम भोगैश्वर्य गतिं प्रति. हा संसारच असा आहे की संसारात कुठंच आनंद नाही. कितीतरी संतांचे प्रमाण सांगता येते ना महाराज. आतापर्यंत संसार कोणाला आनंद प्रतीतीला आला नाही, येणं शक्य नाही. आणि आताही आनंद नाही. या जीवनामध्ये आनंद आहे. या संसारामध्ये आनंदाची कल्पना म्हणजे एखाद्या ढेकणाच्या बाजेवरती सुखानं झोपण्याची कल्पना केल्यासारखं आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, सुख मिळाले प्रपंचात. छोट्यापासून तर मोठ्यांना विचारा. काहींचं ज्याचं लग्न झालं नाही त्यालाही आनंद नाही. तुला आहे का? इकडचे तर झालं नाही बरं का अजून. बरं, ज्यांचं झालंय त्यांना विचारा, तुम्हाला काय वाटतंय? अहो, कोणाला तेच वाटतंय. आनंद कसला याच्यामध्ये? आनंद मिळत नाही महाराज. आनंद मिळाल्यासारखा वाटतो आणि आनंद हा चॉकलेट देऊन जातो. सहसा मिळाल्यासारखा वाटला की निघून जातो. यालाच काय म्हणायचं? संसार म्हणायचं. असं आणि लगेच निघून जातो. आतापर्यंत जगाच्या पाठीवरती कोणाचाही प्रपंच आनंदरूप झालेला नाही. रावणाकडे काय कमी होतं महाराज? त्याचा आनंदाचा प्रपंच नाही, काहीच कमी नव्हतं. अशांना सुद्धा आनंदाचा अनुभव आला नाही. मग आपल्या सामान्य माणसाचं काय? कितीही प्रपंच, कोणी म्हणे आमच्या प्रपंचात आनंद आहे, दुःख आम्हाला माहित नाही. थोडीशी दमख आहे, गाडी पलटी होणारच आहे. ती एक नाही का मी नेहमी सांगत असतो, ते भातुकलीच्या खेळामधली काय पुन्हा अभंगच पाठ नाही. राजा, एक राणी आणि अर्ध्यावरती डाव मोडला एक आधुरी कानी. लहानपणी वाचलं असेल ते अभंग, हे आपलं ऐकलं असेल ते गाणं नाही का? भातुकलीच्या याच्या पाठवून ओरिजिनल वारकरी हे नाही का? गाणं गोड आहे किंवा काही असू दे, पण भाव फार सुंदर आहे त्याच्यातला. भातुकलीचा खेळ म्हणजे सगळ्याला माहीत असेल. तुम्हाला माहित आहे का? माहित आहे, तुम्ही खेळलेले आहेत, पण ते सांगता येईल तुम्हाला किंवा आठवण. मी सांगू का काय असते? भातुकलीचा खेळ म्हणजे लहान लहान लेकरं असते. ते लहान लहान लेकरं काही खेळते त्याच्या मनाला यंत्र, घरचे संस्कार असते आणि मग त्या पद्धतीने खेळतात. एक जणाची नेमकी सोरी झाली होती एका पोराची. बऱ्याच दिवसांनी यश आलं त्याला. म्हणजे सध्या तसंच झालं नाही.
आणि त्याचं लग्न जमलं नाही का. ते लहान लहान लेकरांच्या डोक्यात ते संस्कार राहिले कशाचे. आणि त्यांनी ते खेळ खेळला. लहान लहान पोरं लहान लहान मुली त्यांनी त्यांच्यातच जमिलं. गावात एक ठकी नावाची पोरगी होती लहानपणची तवाची. आणि मग तिला नवरी केलं, एक जणाला नवरदेव केलं. त्यांची सोयरी काही जुळली आणि लगेच उरकून टाकायचं म्हणजे वेळ कमी आहे. लॉकडाऊनचं काय खरंय पुन्हा असं त्यांनी ठरवलं आणि त्यांचं असं ठरलं. आणि मग पाहुणे रावणे इकडची तिकडे येत असतात. सोयरीक झाली हे झाली आणि तारीख काढा म्हटले. तारीख म्हणजे लगेच उद्याच. ती पोरीकडच्या गेली त्या तिकडं नाही. त्याने सांगितलं तुम्ही कधी येतात. ते म्हणे उद्या यायलो आम्ही, स्वयंपाक तयार करा. ते लेकरांचा खेळ असतो. हो पोरीने इतकुल्या साड्या नेसल्या. ते साड्या आपण पाहतो आणि मग त्या साडी नेसलेली काही पोरं काही पाहुणे आलेले. ते पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा वगैरे केला होता. चहा कपात देतात का ढकनात देतात. ढकणं असतात ना लहान म्हणजे बाटल्याचे औषधाच्या बाटल्या ढकणं ते त्या चहा त्यांना ते घेतल्यासारखं करतात नाही का. असं तोंडाला लावतात घेतला त्याने चहा घेतला. जेवण लगेच बनवा म्हणे. नाही जेवण म्हणल्या काय चपात्या तयार केल्या. चपात्यामध्ये पानाचे ते कोरून केलेल्या चपात्या आठवायला ना तुम्हाला हळूहळू. लगेच चपात्या असं तयार केल्या. पाणी ते हे केलेलं त्याने तोंडाला लावलं. आणि मग त्यांनी म्हणले चला आता तिकडच्या पाहुण्याचे तर म्हणले आता काय नाही इकडचं उठलं की ती बस तुम्ही जेवण खाऊन असतो तिकून येऊन इकडे लग्नाची तयारी करायची. तिकडच्या पाहुण्याचे ते गेलेले आहेत नाही का. आता त्या घरी गेलेले आहेत. आता घर तरी कशाचं असतं जशी मातून वाढलेली असती चौकून. ते पाहुणे घरी गेले. या पाहुणे काही पाहुणे दरुजातून गेले आणि काही इथून गेलेले बसले पाहुणे राहुणे असे. तेव्हाच ती जी नवरी होती तिच्या आईने आधी सांगितलं होतं पोरी वातावरण आभाळाच आहे, मला रानात जाणं गरजेचं आहे. मी येऊच तर डाळ घालून ठेवायची, सरपण मोडून मध्ये ठेवायचं, धुणं काढायचं. तिच्या लक्षातच नाही. हिनं शाळेतून आली दप्तर फेकून दिलं आणि ती याच्यावर बसली. डाव नाही काय नाही का ते डायरेक्ट त्या बावल्यावरच नाही का बावल्यावर बसली आणि मुळे झाली तयारी. सावधान उरका म्हणे 5-10 मिनिटं बाकी आहेत. आणि मग लग्नाची तयारी झाल्यानंतर ती बाई रानातून आली. इकडे मंगलाष्टका चालू आहेत. तिनं पाहिलं बाई आभाळ तसंच आलेलं आहे, सरपण तसंच आहे, धुणं तसंच आहे. आजची बबी काय करू लागली नाही का. त्याच्या दृष्टी तिनं त्या पोरीला पाहिलं की तिचं मस्तकाला आत गेली. तिनं चप्पल काढली सांगितलं बबे थांब. आता इकडे नेमकंच मंगलाष्टक झालं होतं. सावधान शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम. अक्षत फेकायचं की चप्पल फेकून आणली तिकडून. पोरगी झिंगाट नाही का. झिंगाट म्हणजे झिंगाट पळाली. आता पळाल्यानंतर मला सांगा त्या मुलीने विचार केला का आता मी जर केलं त्याला दुसरी कोण पोरगी देईल नाही का. त्याला भाकरी कोण करील हा तिच्या डोक्यात विचार होता. तर ते भातुकलीचे खेळ म्हणून सहज कल्पना मी केली त्यात नाही का. भातुकलीच्या खेळावरती अर्ध्यावरती डाव मोडला मधीच नाही का. झालं बी नाही त्याच्या आधी. असंच प्रपंचाचं असतं. आणि मग पूर्णत्व सुखाला प्राप्त होण्याकरता त्याला परमात्म्याला स्पर्श करणं गरजेचं आहे. परमात्म स्वरूप होणं गरजेचं आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या अनेक प्रमाण आहेत, अनेक हे आहेत. तो परमात्म स्वरूप झाला की आता त्याच्यामध्ये मजतया उरले सांगे पितळेची गंधगळी का फिटिली होय निशिका ते सुवर्ण का यानी का जोडू जाईजे. आता तो ब्रह्मस्वरूप झाला. आता अहो मुळाचाच तो ब्रह्मरूप आहे. ब्रह्म हे तुकाराम महाराजाला विचारलं तुम्ही कोण आहात. तुकाराम महाराज मी तो वासुदेव तत्वता स्वतःच तो अंगच देव आहे. तुका म्हणे काही चिकीव कोटे जीव निराळा. हा निराळा परमात्मा नाही आणि आम्ही आता परमात्मा स्वरूप झालो म्हणून आमच्या जीवनामध्ये हा पर्व काळ साधला. त्या अभंगाच्या साधला Thank you.
हा स्टार्ट करतो. संस्थेतील विद्यार्थी आपले एकनाथ महाराज आणि त्यांना सत्कारतील हरिओम महाराज. चला
काय झालं महाराज? तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये पर्वकाळ साधला. महाराज आजीवन असा की 2 पर्वकाळ येतात. पर्वकाळ म्हणजे काय की ज्या कालामध्ये आपण साधना करतो तिला किंमत येत असते. साधना तीच, काळ बदलला की वस्तू बदलली की तिची किंमत बदलत असते. इकडे 20 रुपयाला मिळणारी बिसलरी ताज हॉटेलमध्ये 500 रुपयाला मिळते. का बरं? कारण ते ठिकाण बदललं ना. इथं त्याची किंमत वाढली. इथं ती 20 रुपयाचीच आहे पण तिथं 500ला झाली. तसं इथं थोडीफार साधना केली बाकीच्या काळामध्ये त्याला काही किंमत उरत नाही. पण पर्व काळामध्ये थोडी जरी साधना केली तर त्याचं फल अनंत पटीने मिळतं. त्याला पर्व काळ म्हणतात. ते किंमत बदलत असते. काळ बदलला की त्याची वस्तूची किंमत बदलत असते. काळ तर रोजच चालू आहे पण पर्व काळ कधी कधी येत असतो. पर्व काळ म्हणजे काय? ज्या साधनेमुळं आपल्या जीवनामध्ये एकदम ऊर्जा येते त्याला पर्व काळ म्हणतात. अशी पर्व काळ क्वचित असतात. जसं आपल्याकडे कपिलाषष्ठी नावाचा पर्व काळ आहे. कपिलाषष्ठी किती वर्षानंतर येणारा पर्व काळ आहे? कपिलाषष्ठी हा किती वर्षानंतर येणारा पर्व काळ आहे? बरोबर आहे, सांगा. 60 वर्षानंतर येणारा पर्व काळ आहे. एखादा 60 वर्षपर्यंत जगला तर ठीक आहे पण सगळ्यांच्या जीवनामध्ये कपिलाषष्ठीचा पर्व काळ येईल सांगता येत नाही. अभिजात नक्षत्र दररोज येणारा पर्व काळ आहे. कधी कधी काही वर्ष 30 वर्षानंतर पर्व काळ येतात. काही 12 वर्षानंतर पर्व काळ येतात. 12 वर्षानंतर येणारा पर्व काळ कोणता? 12 वर्षानंतर तो येत असतो. हा झाला ना, 60 वर्षानंतर येतो कपिलाषष्ठी. 12 वर्षानंतर येणारा पर्व काळ म्हणजे सिंहस्थ पर्वणी आली. सिंहस्थ पर्वणी तुकाराम महाराज तिला पर्वणी म्हणतात, पर्व काळ म्हणतात. 12 वर्षानंतर तो पर्व काळ येत असतो. काही पर्व काळ 12 वर्षानंतर नाही पण काही असे आहेत की 3 वर्षानंतर येतात. एक असा पर्व काळ आहे की तो 3 वर्षानंतर सगळ्या जावयांच्या कृपा आशीर्वादाने येतो. कोणता पर्व काळ आहे ते? होय आधी त्याचे बाप्पा हा मोंडा पर्व काळ आहे. 3 वर्षानंतर येणारा पर्व काळ आहे. काही पर्व काळ वर्षातून येतात. काही पर्व काळ वर्षातून येणारे पर्व काळ म्हणजे मकर संक्रांती किंवा शिवरात्री असे काही पर्व काळ आहेत. काही पर्व काळ 1 महिन्यानंतर येतात. अमावस्या पौर्णिमा हे महिन्यानंतर येणारे पर्व काळ आहेत. आणि काही पर्व काळ 15 दिवसाला येतात. पर्वकाळ द्वादशी 15 दिवसातून येणारा पर्व काळ आहे. सज्जनाओ, आज कोणता पर्व काळ आहे? आजची कोणती तिथी आहे? द्वादशी तिथी आहे. एक द्वादशीचा पर्व काळ आज आलाय आणि मकर संक्रांतीचा पर्व काळ दुसरा आहे. 2 पर्व काळ आजच्या दिवशी आलेले आहेत. म्हणून आजचा दिवस फार श्रेष्ठ आहे. आज ज्यांनी दान केलं, आज ज्यांनी पुण्यकर्म केलं, नामजप केला त्याचं विशेष फल असतं. 2 पर्व काळाचा संगम आजचा दिवस आहे. पर्वकाळ साधला हा पर्वकाळ, त्याचा परिणाम काय झाला? गेला अंतरीचा मल. आमच्या अंतःकरणामध्ये मल निवृत्ती झाली. 3 प्रकारचे मल आहेत, त्यांची निवृत्ती झाली. अजून काय बदल झाला? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले
पर्वकाळ म्हणजे नरदेह आहे. आम्हाला नरदेह प्राप्त झाला आणि याच नरदेहामध्ये आम्हाला जीवनमुक्तीचं सुख, विलक्षण सुख भोगता आलं. या देहामध्ये परमात्मा प्राप्त झाला. याला पर्वकाळ म्हणतात. प्रत्येक पर्वकाळ साधन असं सांगता येत नाही. माणसाचा देह प्रत्येक साधन असं सांगता येत नाही. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः तेने बहुता जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळी झाडिली बहुपदत खेळ उडाली लग्न घटिका मग कद्रुपतेशी लग्न लागून ठेविल्या भिन्न असो भरपूर चिंतन आहे. अर्थात तू परमात्म्याला प्राप्त होण्याकरता त्याला भरपूर जन्म घालावे लागतात नाही का. घेईन जन्मांतरे एक जन्म नाही बहु. बहु शब्दाचा अर्थ काय आहे? बहु म्हणजे काय? सुन का? बहु शब्दाचा अर्थ होतो भरपूर. आणि किती जन्म घातले सांगता येत नाही. कारण मराठीमध्ये दोन वचन आहेत, एक वचन आणि द्विवचन म्हणा बहुवचन. संस्कृत मध्ये तीन वचन आहेत, एक वचन, द्विवचन आणि त्रिवचन बहुवचन. हे तीन वचन आहेत. एक वचन शब्दात वस्तू किती असते? एकच असते. द्विवचनामध्ये दोन असतात आणि बहुवचनामध्ये 3 पासून 1 लाखापर्यंत बी घेता येतं, 1 कोटीपर्यंत घेता येतं. तसं बहुनाम शब्दाचा अर्थ त्याचे किती जन्म झाले सांगता येत नाही. बहुजन्म झाला पेरा बहुता सुकृताची जोडी बहुजन्मांती पावलासी नरा नाही का. बहुजन्म आहेत, किती प्रमाणात येता येते. मग तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात नाही जमलं पण या देहात आमचं काम झालं यालाच पर्वकाळ म्हणतात. हा नरदेहात आम्हाला परमात्मा प्राप्त झाला, साधला हा पर्वकाळ. याच निमित्तानं मग काय झालं तर तुकाराम महाराजांनी अजून सांगितलं पर्वकाळ साधला म्हणजे काय तर आम्ही या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त करून ज्ञानाच्या गंगेमध्ये उडी मारली. आणि गंगेत काय असतं, संक्रांतीला स्नान करण्याचं खूप महत्व आहे. आपल्याकडे फारसं नाही पण तिकडच्या राज्यामध्ये खूप आहे. सरकारला रेल्वे सोडावं लागतात. उत्तर प्रदेश वगैरे खूप स्नानाचं महत्व आहे. आपल्याकडे ते महत्व नाहीये पर्व काळावरती पण स्नानाला महत्व असतं. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही स्नान केलं. पण मग स्नान केलं तर काय झालं? तुकाराम महाराज म्हणतात ह्या एका स्नानातच आमचं पापही संपलं आणि पुण्य संपलं. पापही गेलं पुण्यही गेलं असं स्नान आहे. कोणत्या नदी स्नान केलं तर ती नदीमध्ये आहे ज्ञानगंगा. जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवून झाले शांतीशी आले पालव नवे. ज्ञानगंगेमध्ये निमज्जन केलं त्यांनी आणि त्या ज्ञानगंगेमध्ये आंघोळ केल्यामुळे उडी मारल्यानंतर 2 निघून गेल्या गोष्टी कोणते? पाप आणि पुण्य. काही अशी आंघोळ आहे की त्याच्यामध्ये पाप जात नाही आणि पुण्यही जात नाही. नळ आंघोळ केली काय जातं? पाप जातं का पुण्य जातं? पाप जात नाही पुण्य जात नाही. पण काही स्नानानं पाप जातं. गंगेला आंघोळ केली काय जातं? पाप जातं. महाराज पण ज्ञानरूपी गंगा अशी की तुकाराम महाराज म्हणतात पाप पुण्य गेले. म्हणजे पाप जाणं हे ठीक आहे पण पुण्य बी का? पुण्य म्हणल्यानंतर घोळ पडतो ना. पाप गेलं हे ठीक आहे पण पुण्य जायला पाहिजे का? पुण्य पाहिजे जाग्यावर आपल्या जवळ पाहिजे का जायला पाहिजे? तर त्याचं उत्तर असं आहे महाराज पाप जितकं घातक आहे तसं साधकाच्या जीवनामध्ये पुण्य सुद्धा काय घातकच आहे. पुण्य सुद्धा नको कारण त्या पुण्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि जन्म घेतला की प्रथम गेला जन्मिवास गर्भिवास मग दुःख भोगिले नववी मास मग ती परंपरा शृंखला साखळी तयार होती. याचा अर्थ असा आहे की मग पाप सुद्धा नको आणि पुण्य नको. मुक्ताच्या जीवनामध्ये तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागून ती पाप पुण्यांग. आमच्या जीवनातलं पापही गेलं आणि पुण्य गेलं. जितकं पाप घातक तितकं पुण्य घातक. आपण सगळ्याला उदाहरण माहित आहे काळी घार आणि पांढरी घार. एका माणसाला काय पोरगीच मिळाली गेली एका पोराला. खूप बेजार झाला इकडं तिकडं आणि मग लोकांना म्हणजे काय करावं माझं लग्न करा.
ती म्हणे आता काय करा, अवघड झाले. ते म्हणे मुलगी तुला लग्न करायचं का? ते म्हणे हा. मग तुला ते बंगालकडची जमन का? ती म्हणे तू कोणती जमती, फक्त ती जिवंत असा, मला कोणती जमती. आणि मग तरी ती बंगालची आणली आणि लग्न झालं महाराज. आता ती बंगालची होती, ते विद्या शिकली होती, बंगाली विद्या. तुला काही मंत्र येत होते, कबूतर करायचं येत होतं, ते कुत्र करता येत होतं, ते नंतर पुन्हा ससं करता येत होतं. आता ह्याला माहित नाही ना, ते बिचारा लग्न करून बसलं, पुन्हा अडचणीत आला. कारण तिनं पुन्हा काही काय कामं सांगायची. लग्न झालं की तिनं सांगायचं भांडे घासा. ते नाही हो, आमच्या गावात कोणी भांडे घासत नाही. ती म्हणे नाही, घासा लागते, नाही तर काय करीन, कुत्रच करीन. कुत्र करणं वेगळं, समजणं वेगळं नाही का? आता काही ते समजतात पण करीत नाहीत ना. कुत्रच करीन. ते घाबरायचा. पुन्हा नाही काम ऐकलं की त्यानं सांगितलं काम करा, नाही तर मला जादू येते. तुला लगेच त्या कुत्र्यावर काहीतरी मंत्र भरून टाकायचं, ते सुसवायचं. तो घाबरला. त्याला वाटलं गेला खूप जादू येते बा. एखादबारी न जाणं नाही का, ससच केलं तर काय करायचं, कुठं गारव्यात हिंडत असायचं. घाबरला, मग वाळून जाऊ लागला. दृष्टांत आहे. आणि मग दुसऱ्या एक जणांना सहज विचारलं, कार्य म्हणजे एवढा खराब कसं काय व्हायला? त्याने असं असं झाले, पोटात सांगितलं त्यानं. ते म्हणे चिंता करू नको, मी तुला माझ्याकडे काही मंत्र येते, ते मंत्र तुला शिकवतो, तू ते मंत्राचं अनुष्ठान कर. ते गेला, तुझ्याकडे मंत्र शिकला. मंत्र सोपे होते. ते मंत्र असा होता की ते मंत्र घ्यायचा आणि दुसऱ्याच्या अंगावर टाकायचा. ते आपले ते तांदूळ वगैरे ते काही होत वगैरे, म्हणजे त्याला पुढच्याला ते वस्तू परिवर्तन होत होतं. आणि मग त्यानं ते मंत्र दिला. पण तिला सांगितलं, हे मंत्र प्रयोग करत असताना तांदूळ घ्यायचे. तांदूळाचे 2 प्रकार आहेत नाही का, असे थोडेसे कुंकाने भिजवायचे आणि हे पांढरे तांदूळ आहेत. मग तुझी बायको आहे, ती तुला सळवती ना, त्रास करते ना, हे तांदूळ घ्यायचे आणि ते मंत्र मग तुझ्या अंगावर टाकायचे. तिच्या अंगावर टाकले म्हणजे तिला काही बोलायचं नाही, डायरेक्ट तिची घार होती. आणि दुसरे तांदूळ बाजूला टाकायचे, तिथं काळी घार होईल. किती घारी झाल्या? 2 झाल्या. 2, एक काळी घार आणि एक पांढरी घार. आणि एक टिकूर घ्यायचं, त्या पांढऱ्या घारीला मारायचं. ते म्हणजे सोपं महाराज हे. महाराज नव्हता ते, असं जादू शिकलेला होता. त्यानं ते तांदूळ घेतले आणि तांदूळ घेतल्यानंतर घरी गेला. लगेच तिने सांगितलं, चला भांडे घासा. घासतो ना, थांब. त्याच्यावर तांदूळ होते ना, आता घाबरायचं काम नव्हतं नाही का, घाबरं नाही गेला. असं काम करा, ते करतो, थांब थोडस. ती म्हणे तुम्हाला माकडच करीन बरं का. यानं काय ते मंत्र, ते तांदूळ घेतले, मंत्र म्हटला आणि तिच्या अंगावर टाकला. काय झाली ती? दुसरीकडे टाकून दिली की काय झाली? पुन्हा घार झाली. पण कोणती झाली? काळी घार. ते म्हणे आता हे तांदूळ बाजूला ठेवलेले, मित्रांना सांगितलंच होतं, काठी घ्यायची आणि तिला मारायचं. इकडं तिकडं काठी बघू लागला, काठी काही गवसल नाही. तिनं मुसळच गवसलं, मुसळ तिच्या याच्यात टाकलं की भुगा केली. आणि आता दुसरी होती, ती कोणती होती? काळी होती. काळी, पांढरी नाही. ध्यानात ठेवा कोणती मारली तर. आणि तिच्या अंगावर तांदूळ टाकायचे. मी तर पळत आला तर झपकण्याच्या गाळात मारली. सरक मागवाय मूर्खा म्हणे, त्या पांढरीने एवढी फजिती केली तुझी. काळी तर तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, ही सुद्धा चांगली नाही, घे काठी टाक तिच्यावर. त्यानं काठी घेतली, तिला सुद्धा मारलं. सांगण्याचा उद्देश, जितकी पांढरी घार घातक आहे तितकी काळी सुद्धा काय होती? घातक आहे. तसं परमार्थामध्ये जितकं पाप घातक आहे तितकं पुण्य सुद्धा घातक आहे. कारण पुण्यामुळे जन्म प्राप्त होत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पाप पुण्य गेले, एका स्नानाची खुंटले. पुन्हा काय झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये हा बदल झाला की आता परमात्माच सर्वत्र प्रतीतीला येतो. म्हणून आम्हाला जनामध्ये सगळा जनार्दन दिसतो. या भंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन धनी. आता आम्हाला जिकडं तिकडं परमात्मा, कारण वाणी शब्दाचा अर्थ संकर्त्याच्या दिवशी वाणी असं पडतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मग तुकाराम महाराज म्हणतात, आमची वाणी आता देवाशिवाय काहीच बोलत नाही. शुद्ध जनार्दन धनी, फक्त जनार्दनाचंच चिंतन करते. कारण सर्वत्र तोच दिसतो आम्हाला. आमच्या वाणीमध्ये आता गोडवा आला, मधुरा वाणी उठी
तुका म्हणे वाव पुढे. वाणीमध्ये आमच्या बदल होतो, महात्म्यांच्या वाणीमध्ये बदल होत असतो, त्यांच्या वाणीमध्ये क्रांती होत असते आणि त्यांची वाणी पिकल्या जाते. म्हणून आता आम्हाला सर्वत्र परमात्माच प्रतीतीत यायला लागला. मग आता आम्ही तो गोड परमात्मा बोलतो या ठिकाणी. मग हाच आमच्या जीवनामध्ये पर्वकाळ साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ यथामत याचा अवकाश. आपण चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला. 11 वाजून झाले नाही का, थोडासा लागतानाच उशीर झाला आणि आजची संक्रांत असल्यामुळे अभंग घेणंही अनिवार्य होतं. तर तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये हा बदल झाला, तसंच आमच्या जीवनामध्ये बदल हो. आमचं जीवन फक्त व्यवहारापुरतं मर्यादित न राहता आत्मस्थितीला आपण प्राप्त हो. आपला जन्म त्याच्याकरता मिळालेला आहे की आपलं स्वतःचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचे, ती अवस्था प्राप्त करून घ्यायची आणि त्या अवस्थेला गेल्याशिवाय कोणीही आनंदी होऊ शकत नाही. ती स्थिती आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो. असो या ठिकाणी येण्याचं योग आला त्याचं कारण सगळे गावातील मंडळी प्रेमाचे आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी गावामध्ये संबंध विशेष करून आला ते आमचे परमस्नेही गजानन महाराज मुंडे, अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व आणि आमच्या संस्थेवरती आमच्यावरती खूप प्रेम करणार आहेत. अर्जुन महाराज आहेत, गजानन महाराज आहेत. दोन म्हणजे खूप नाही का जीवश्च कंठश्च जीवलग आहेत. त्याचप्रमाणे बाकी मग सगळे वादक गायक मंडळी एकाच एक आहेत ज्यांचं ऐकावं वाटतं. खरं तर महाराज आपल्या गावामध्ये 15 वर्षापासून येतात. एवढं सोपं नाही बरं का. एक व्यक्ती एका गावामध्ये 15 वर्ष टिकून राहणं तर त्यांची तेवढा मोठेपणा आहे, त्याच्यापेक्षा तुमचा मोठेपणा आहे नाही का. एक काय प्रेम असेल महाराज, एक 7 दिवस बी टिकणं अवघड झालं हो नाही का. अशा याच्यामध्ये आपण इतकं प्रेम देतात नाही का. त्यांचं यांनी वर्ण सांगितलं आल्यानंतर नाही का खूप आपलं त्यांचं प्रेम आहे. त्यांच्याशिवाय सप्ताह परिपूर्ण होत नाही असं त्यांचं आपल्याला प्रेम लागलं. असे आमचे कुठे महाराज आहेत आणि खरंच त्यांचा आवाज याही वयामध्ये असा सुंदर पखवाज वाजवतात, तारुण्यात कसा वाजवत असतील. आणि त्याचप्रमाणे सगळे तरुण मंडळी आहेत. तरुण मंडळीकडे पाहिल्यानंतर तरुण म्हणजे अगदी सगळे एक किशोर अवस्थेतले आहेत. अन्नदानावरती आपला भर आहे. अन्नदानात परमदानम नाही का. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही, पण आपल्याकडे अन्नदानाची स्पर्धा होते नाही का. आज येणं हे अटेम्प्ट केला तर उद्या तो दुसरा ते अटेम्प्ट करतो. 2 केले तर 4 करतात नाही का. पाटलांना सांगितलं आज मला वाटतं तुमचीच पंगत नाही का. एकाच एक आहेत आमचे खरपडे बंधू आहेत. त्यांनी सांगितलं महाराज आमचे जे तरुण म्हणजे काय सगळे उल्हास बाळगत नाही का. आणि खरंच तसा उल्हास आपल्या ठिकाणी दिसतोय. एवढी प्रसन्नता दिसते. आणि नाही तर एवढं छोटंसं गाव नाही का, त्या मानानं छोटं आहे परंतु एवढी ऐकायला पब्लिक, एवढी प्रसन्नता, एवढा मोठा मंडप, हे आपलं विशेष कौतुक करण्यासारखं. आमच्यासोबत मगाशी प्रदीप होता म्हणजे महाराज गाव तो काही दिसत नाही, एवढा मोठा सत्ता, एवढं मोठं प्रसन्न वातावरण त्याचं कारण आपणही सगळे चांगले आहात. आणि आपले गावचे सुपुत्र गजानन महाराज ही आपल्याला वेळोवेळी मदत करतात, मार्गदर्शन करतात आणि आपण त्यांचं सर्वजण ऐकता हे विशेष आहे. नाही ती एखादा महाराज एका गावामध्ये टिकूनच राहत नाही का. पण सगळ्या गावामध्ये आज आपल्या गावातील एवढे मुलं उभी आहेत. महाराजांची सुद्धा संस्था आहे ज्यांचं नाव कौतुकानं घ्यावं अशी ज्यांची मुलं तयार आहेत नाही का. तळणी येथे त्यांची मोठी संस्था आहे आणि कथेला आपली पिंपळगावला कथा झाली आपल्याला माहिती आहे त्यांचं नाही का. खरंच आता मला काही जास्त कीर्तनाची सवय राहिली नाही, जास्त काही जात नाही बाहेर. आणि मग गजानन महाराजांना मागच्या वर्षी फोन केला होता पण मागच्या वर्षी मी टाळलं. परंतु यावर्षी येण्याचा या ठिकाणी योग आला. आपल्या गावातील ते मंडळी आहेत त्यांचंही दर्शन व्हावं, त्यांची भेट यावी या आकांक्षेनं आलो. काही चाली सुंदर पोरं म्हणतात, फक्त अडचण अशी आहे नाही का आपल्या गावचं भविष्य नक्की मोठं आहे. तर आपल्या सगळ्याच म्हणजे काय असतं एक सगळे पोरं काही तयार होतील असं नाही, परंतु आपले पोरं पाहिल्यानंतर वाटते की सगळे मुलं तयार होतील अशा क्वालिटीचे मुलं आहेत. आताच बघा ना ते चाली वगैरे मांडले, फक्त आता त्यांना लवकर कौतुक करू नका. त्यांचं आता जर तुम्ही लवकर कौतुक केलं तर त्यांचं मग वाटलं व्हायला काही वेळ लागणार नाही. त्यांना अजून मोठं होऊ द्या, त्यांना मोठं व्हायचंय, घडायचंय. ह्या मंडळीने बघा किती मोठा प्रवास केलाय नाही का. म्हणून लहान लहान मुलं चाली वगैरे म्हणतात परंतु त्यांना मोठं होऊ द्या, अभ्यास करू द्या नाही का. दरवर्षी काही आता हे सप्त्याला आले पण अन्यत्र वेळी त्यांना आपण जास्त गावाकडे नाही बोलवलं पाहिजे आणि आपण बोलवतही नाहीत म्हणा, परंतु एक सूचना नाही का. आणि आता त्यांना आता हे काही छोटे छोटे मुलं गीता पाठ करतायत. गीता म्हणजे जोक नाही महाराज. 10-10 वर्ष संस्थेत राहून सुद्धा एखाद्या वेळेस संहिता होत नाही,
पण हे मुलं सगळी आखीची आखी गीता पाठ करतायत. आणि आता त्यांनी गीता पाठ केली तर ज्यांनी राम मंदिर जे बांधले आपलं अयोध्येचं, त्याचे कोषाध्यक्ष ज्यांच्याकडे सगळा कारभार आहे पैशाचा राम मंदिराचा भारतातला, त्यांच्या हाताने त्यांचा सत्कार होणार आहे पुढच्या वर्षी. अशी त्यांची तयारी चालू आहे. आणि मग आपल्या गावचं ते भूषण आहे, त्याचप्रमाणे युवा कीर्तनकार हरिओम महाराज आहेत, संस्थेतील मुलं आहेत. खरं तर आता महाराजांनी सुद्धा उपक्रम सुरू केला, मुलांचा काही अभ्यास व्हावा. यांच्या महाराजांच्या सुद्धा संस्थेतले परत 300 400 अभंग पाठ असणार आहेत. आमचे सानप भाऊ आहेत, त्यांचा मुलगा 500 अभंग पाठ आहेत क्रमांकासहित. ह्या मोरांचे हजार अभंग पाठ आहेत. त्यांनी परीक्षा आळंदीतून देऊन आले तर त्यांचं आळंदीत सुद्धा कौतुक केलं. ते म्हणजे आळंदीत 1000 अभंग पाठ करणारे बारकाले पोरं कोणीच नाही. आणि खरंच आहे, हे माणसं फिरणारे त्यांना माहिती आहे. 1000 अभंग छोट्याल्या पोरांचे पाठ शक्यच नाही, परंतु या मुलांनी पाठ केले. त्याचं कारण त्यांनी वेळ दिला. आणि उद्या आपल्याला भयानक पिढी तयार व्हावी, त्यामुळे हे वेळ देणं गरजेचं आहे. आपण ही सगळी मुलं आपली तयारच होतील, फक्त थोडीशी वेळ पाहावी लागते, वाट पाहावी लागते. लोकांचं कसं असतं, मग यावर्षी संस्थेत टाकला याच वर्षी तयार झाला पाहिजे असं नाही होत. त्याला काही काळ संप्रदायामध्ये यावा लागतो. डॉक्टर व्हायला 4-5 वर्ष तो डॉक्टर होऊ शकतो का ते डिग्री घेऊन, पण महाराज व्हायला थोडासा वेळच लागतो. त्याला 10-12 वर्ष कुठेतरी अध्ययन करावं लागतं, कुठं थांबावं लागतं, समाजाची वाट पाहावी लागते आणि मग तो प्रसिद्धीला येत असतो. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी ना, परंतु अत्यंत संत गतीने ह्या विद्यार्थ्यांची वाटचाल हो. आपलं यांनी गावाचं नाव रोषमान करू अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रदीप महाराज अब्दल ही उपस्थित आहेत आणि आपण सर्वच जण उपस्थित आहात. पालक मंडळी सगळे उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी या ठिकाणी प्रणाम करतो. आता चाल राहू द्या, घ्यायची उशीर झाला किंवा मग झालेली सेवा याच्या ठिकाणी समर्पित करू आणि इथे सेवेला पूर्ण वेळा विठ्ठल जय Terima kasih.